शुभ सकाळ माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या। आज आहे शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस, म्हणजे चौथी माळ आणि चौथ्या माळेचा रंग आहे पिवळा, जो की मी आज परिधान केलेला आहे। आणि आत्ताच पूजा केलेली आहे, सगळं उरकून, आणि आज मंदिरात जायचं आहे पुन्हा देवीची ओटी भरण्यासाठी। आमच्याच इथे अमरजाई देवी आहे, तर अमरजाई देवीच्या मंदिरात जाऊन आज म्हटलं ओटी भरून यावी। म्हणजे वार पण झालेले देवींचे, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, शुक्रवार वगैरे। उद्या एका देवीची ओटी भरता येईल, कारण मग सकाळ सकाळी घरचं उरकून जर आपण गेलोत ना, तर दिवसभर शॉपवरती काम करण्यासाठी आपल्यालाही वेळ मिळतो आणि आपलंही काम वेळेत पूर्ण होतं। म्हणजे टाईम मॅनेजमेंट कशी करायची हे सुद्धा आपल्याला आपल्या बिझनेसमधून आणि हे सगळे सणसूद साजरी करताना सुचलं पाहिजे किंवा कळलं पाहिजे, तेव्हा सगळ्या गोष्टी होतात। तर चला, देवपूजा केलेली आहे आज, आणि काल एका ताईंनी मला एक कमेंट केलेली, त्याच्याबद्दल पण आपण बोलू पुढे। तर इथे ही देवपूजा झालेली आहे। निरंजन जे आहे ते अखंड ज्योत इथे बघा तेवतंय, आणि व्यवस्थित त्याची काळजी मी घेतेय। इथे देवपूजा झालेली आहे, म्हणजे देवाऱ्यावरती आमचे कुलस्वामी जे आहेत ते विराजमान आहेत। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। आणि इथे आपण गोमाता जी आहे ती सुद्धा आहे, आणि खाली घट बसवलेला आहे, तिथे आता पूजा केलेली आहे, पाहूया। तर आज चौथ्या माळेचा पिवळा रंग आहे, आणि मी इथे रांगोळी खाली काढली की आमची मनीमाऊ तिला विस्कटते, त्याच्यावरती जाऊन बसते वगैरे। मग एक प्लेट ठेवलेली आहे, त्याच्यावरती प्रत्येक रंगाची रांगोळी काढत असते। आणि इथे गोमातेचे पाऊलं काढलेले आहेत, तर ही पाऊलं जशी जमेल तशी काढलेले आहेत, पिवळ्यावरती लाल रंग। पूजा केलेली आहे, इथे सुद्धा ज्योत लावलेली आहे, आणि घट बीज अंकुरले ते चांगलेच मोठे होत आहेत दिवसेंदिवस। आणि इकडे माळ घातलेली आहे। आता माळ घालताना काल एका ताईने काय कमेंट केलेली हे मी अगोदर बोललेले आहे, त्याच्याबद्दल बोलते की ही जी मी माळ घातली होती ती या पद्धतीने घातली होती। 2 माळा ज्या आहेत त्या, दुसरी आणि तिसरी माळ। तर त्या ताई मला म्हटल्या की ताई, की माळ तुमची उलटी घातलेली आहे तुम्ही। मग मी त्या ताईंचं मान ठेवण्यासाठी इथे बघा अशा पद्धतीने वरती फुलं करून माळ घातलेली आहे, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार सरळ माळ घातलेली आहे। आता फुल उलटा असेल किंवा सरळ असेल, त्याचं तोंड वरती असेल किंवा त्याचा देठ खाली असेल किंवा देठवर फुल खाली असेल, तर मला असं वाटायचं की हे फुल जे आहे ते देवाकडे, इकडे मुख आहे देवाकडे, फुलाचं तोंड जे आहे ते, म्हणून मी तशी माळ घालत होती। तर त्या ताईंनी सांगितल्यामुळे मी आज अशी माळ घातलेली आहे। तर तुम्हाला याच्यातलं सरळ उलटं काय असतं किंवा काही शास्त्र माहीत असेल, तुम्ही मला तसं सांगू शकता कमेंटमध्ये। मला नक्कीच आवडतं तुमच्याही गप्पा ऐकण्यासाठी, आणि तुमच्याकडून कोणतं ज्ञान मला मिळत असेल तर ते माझ्यासाठी खूप अनमोल आहे। तर ही झाली आजच्या घटाची चौथ्या माळेची पूजा। चला मग आज पुन्हा मंदिरात गेल्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा, जे जे भेटतं ते नक्कीच शेअर करेन।